काळा पैसा नष्ट करण्यामध्ये मोदी सरकार अपयशी ठरलंय का असा प्रश्न आता निर्माण होतोय। कारण 15.5 लाख कोटी जुन्या नोटांपैकी 14 लाख कोटी नोटा बँकेमध्ये पुन्हा एकदा जमा झालेल्या आहेत, परतलेल्या आहेत। मात्र सरकारला 3 लाख कोटी काळा पैसा सापडेल अपेक्षा होती। प्रत्यक्षात मात्र केवळ 1.5 लाख कोटीच काळा पैसा नष्ट करण्यात यश मिळालेलं आहे। त्यामुळे रिझर्व्ह बँकेला या सगळ्या पैशांची सरकारला भरपाई द्यावी लागणार आहे। त्यामुळे अनेकांनी बँकांच्या माध्यमातून काळ्याचं पांढरं केल्याचं ढळढळीत सत्य पुन्हा एकदा समोर आलंय। त्यामुळे आता 2.5 लाखांपेक्षा जास्त पैसा बँकेत जमा करणाऱ्यांकडून टॅक्स वसुलीचा उपाय सरकारच्या हाती आहे। आता त्यातून किती पैसा जमा होतोय, किती टॅक्स सरकारच्या खाती येतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। थेट जाऊयात नवी दिल्लीला। आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, खरं तर सरकारला अपेक्षा होती 3 लाख कोटींची, मात्र 1.5 लाख कोटीत सरकार दरबारी जमा झाल्याचं कळतंय। काय अधिक माहिती आहे? प्राजक्ता, खरं तर जेव्हा हा नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला होता तेव्हाच या निर्णयाचं यश कशावरती असणार याची चर्चा सुरू होती। आणि हे या यशाचं जे मापक आहे ते हेच होतं की सरकारकडे आता किती पैसा रिटर्न होतोय। कारण याचं गणित असं आहे की जितका कमी पैसा जमा होईल, म्हणजे 15.5 लाख कोटींच्या नोटा ज्या आहेत त्या चलनातून बाद झाल्या, मात्र सरकारकडे जमा होताना जितक्या कमी नोटा जमा होतील तितका सरकारचा फायदा जास्त। कारण त्या बदल्यामध्ये असं समजलं जाईल की एवढा काळा पैसा जो आहे धनदांडग्यांचा तो नष्ट झाला, तो सरकारकडे परत येऊ शकला नाहीये आणि तेवढा सरकारचा नफा त्याच्या बदल्यामध्ये RBI जे आहे ते सरकारला चलन पुरवठा करू शकणार होतं सरकारच्या काही महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी। सरकारचा जे पहिला अंदाज होता त्याच्यानुसार 3 लाख कोटी परत येणार नाहीत असं सरकारला वाटत होतं, मात्र आता हा आकडा जो आहे तो हळूहळू कमी होत चालला आणि जवळपास 90% रक्कम जी आहे ती ऑलरेडी सरकारच्या हातामध्ये आलेली आहे। अजून 30 डिसेंबरपर्यंतची तारीख बाकी आहे। अर्थात इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की सरकार एकीकडे वारंवार दावा करतंय की बँकेमध्ये जमा झालेला प्रत्येक पैसा हा काही पांढरा पैसा नाहीये, कारण जो बेहिशोबी रक्कम आहे किंवा अव्वाच्या सव्वा रक्कम ज्यांनी जमा केलेली आहे त्यांचा मागमूस काढून त्यांच्यावरती टॅक्स लावून सरकारी तिजोरीमध्ये हा पैसा जो आहे तो आम्ही परत आणू। त्याच्यामुळे अशा पद्धतीची एक गोंधळाची स्थिती नक्कीच या सगळ्या निर्णयाच्या संदर्भातली पाहायला मिळते। प्रशांत, तू आपल्याबरोबर राहाच, मात्र काळा पैसावाले जे आहेत ते सरकारच्या या सगळ्या सरकारने जी स्कीम आखलेली होती त्यातून निसटलेत का असा प्रश्न आता निर्माण होतोय। कारण सरकार दरबारी कमी पैसा या ठिकाणी जमा झालेला आहे। फक्त 1.5 लाख कोटी काळा पैसा असेल अशी शक्यता आता निर्माण होतीये। कारण नोटाबंदीच्या 50 दिवसांनंतर जुन्या नोटांच्या रूपामध्ये किती पैसा जमा झाला या प्रश्नाचं उत्तर आहे जुन्या नोटांच्या स्वरूपात नवीन बँकांमध्ये 14 लाख कोटी रुपये जमा झालेत। व्यवहारात किती रुपयांच्या जुन्या नोटा चलनात होत्या? नोटाबंदी आधी एकूण 15.5 लाख कोटींच्या जुन्या नोटा चलनात होत्या। नोटाबंदीनंतर मोदी सरकारला काय अपेक्षा होती? तर चलनातील 15.5 लाख कोटींपैकी 3 ते 4 लाख कोटी नष्ट होतील, हा काळा पैसा असेल अशी सरकारला अपेक्षा होती। 50 दिवसांनंतर प्रत्यक्षात नेमकं काय घडलेलं आहे? तर फक्त 1.5 लाख कोटी नष्ट झालेले आहेत, बाकी 13 लाख कोटी रुपये पुन्हा एकदा बँकेत जमा झालेले आहेत।